लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेट्रोल आणि डिझेलसाठी राज्याच्या ग्रामीण भागातल्या पेट्रोल पंपांवरती रांगाच लागलेल्या दिसताय आणि या रांगांमध्ये हाणामारीचे प्रकारही घडताना दिसताय. पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे पहाटेपासूनच नागरिक पेट्रोल पंपावरती रांगा लावताय. पाहुयात काय परिस्थिती आहे. कुठे पेट्रोलवरून राडे सुरू आहेत, तर कुठे पेट्रोलसाठी 1.5 किलोमीटरच्या रांगा लागल्यात, तर कुठे पेट्रोलसाठी नागरिक पहाटे 4 पासून रांगेत उभे आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलची टंचाई तीव्रतेनं भासू लागली आहे. परभणीच्या मानवतमधल्या कैलास पेट्रोल पंपावर 2 गटात तुफान राडा झालाय. इंधन भरताना धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. प्लास्टिक कॅन आणि लाकडी दांडक्यानं एकमेकांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय. नंदुरबारच्या शहादा शहरात डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. कॅश पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंटवरून सुरुवातीला वादावादी झाली आणि त्यानंतर वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी पहाटे 4 वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या. या रांगांमध्ये ट्रॅक्टरची संख्या सर्वाधिक होती. कॅनमध्ये डिझेल देणं बंद केल्यानं शेतकऱ्यांनी थेट ट्रॅक्टरच पेट्रोल पंपावर आणले. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्येही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली. मुक्ताईनगरमधल्या SR पेट्रोल पंपावर 200 ते 250 ट्रॅक्टरची रांग लागली होती. 7 वाजेपासून आलेलो आहे आणि जेवण पण केलेलं नव्हतं सकाळचं. आता घरून डबा आला तेव्हा जेवण केलं. 10 वाजेपर्यंत त्या पंपावरती थांबलो खालच्या. आता 10 वाजेपासून इथं थांबलं, तिथं नंबर लागला नाही. आता या पंपावरती 10 वाजेपासून थांबलेलो आहे सकाळचं. आम्ही शेतीची कामं केव्हा करा? किती वाजले आता? आता वाजले 11-12. जळगाव जिल्ह्यामधल्या मोहाडी रोड परिसरामधील पेट्रोल पंपावर सलग 5व्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली. डिझेलसाठी कॅन घेऊन नागरिक रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. 4 चाकी वाहनांच्या देखील रांगा लागल्या होत्या. सकाळी पंप उघडल्यानंतर अवघ्या 2 ते 3 तासातच पेट्रोल डिझेलचा साठा संपत असल्याचं पाहायला मिळालं. जळगाव जिल्ह्यामधल्या जामनेरमध्ये हिमालय पेट्रोल पंपावर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पेट्रोल डिझेलचं वाटप करण्यात आलं. या पेट्रोल पंपावर शेतकरी 20 ते 30 किलोमीटरवरून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी आले होते. मला 40 लिटर लागतात, कारण की JCB असल्यामुळे घरी JCBला डेली कंटिन्यू 40 लिटर लागतंच. JCB आता 3-4 दिवस झाले उभाच आहे, कारण की डिझेलच नाही. नाही, आज पण जेवण गेले, कारण की हे धावपळ चालू आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे. 90 लिटर. काय सकाळच्या आधी 4 वाजेचे नाश्ता नाही, पाणी नाही, काही नाही. आज उभे डायरेक्ट भूक लागते तरी बी. आता शेतकरी माणसं काय करेन आता? पाहिजे डिझेल. कामं जवळ येऊन गेले, आता 15 दिवस राहिले फक्त पेरणी. गिरीश भाऊ तर म्हणतात कुठेच अडचण नाही म्हणे, सगळं व्यवस्थित चालू. गिरीश भाऊचं काय आता, ते फिरणारे माणसं आहे त्यांना काय अडचण आहे का? शेतकरी माणसाला अडचण आहे. जळगावच्या 40गाव शहरामधल्या 10 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नव्हतं. प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाही असे फलक पाहायला मिळाले. खरीप हंगामासाठी शेतीची कामं सध्या सुरू आहेत आणि त्यात डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. अनेक पेट्रोल पंपांवर या ठिकाणी डिझेल शिल्लक नसल्याचं फलक जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. शहरातील 10 पेट्रोल पंप असे आहे ज्या पेट्रोल पंपावर सध्याच्या स्थितीमध्ये डिझेल शिल्लक नाहीये आणि डिझेल शिल्लक नसल्याचं फलक त्या ठिकाणी खरं तर लावण्यात आलेलं आहे. डिझेल शिल्लक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं, वाहनधारकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना आपल्याला दिसून येत आहे. पेट्रोल पंपावर सर्वसामान्य नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मात्र या ठिकाणी 10 पेट्रोल पंप असे आहे ज्या पेट्रोल पंपावरील डिझेल साठा जो आहे तो 100% या ठिकाणी संपल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे. परभणीत पेट्रोल पंपांवर कंत्राटदारांच्या ट्रकमध्ये भरभरून डिझेल दिलं जात असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. दुसरीकडे रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना 20 लिटरच डिझेल दिलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. परभणीच्या वसमत रोडवर असलेल्या अमोल पेट्रोल पंपावरचा व्हिडिओही व्हायरल झालाय.
तर आम्ही 3:30 वाजल्यापासून आहे सकाळी बारीला लागलो. आम्हाला अजून 20 लिटर बी भेटलं नाही डिझेल. हे काय आमची कॅन समोरच आहे बारीला. आम्ही 2 जण आलोत बापलेकडे 2 कॅन निघून. आम्हाला 10 लिटर बी भेटलं नाही अजून. त्या मानानं खूपच आहेत, कारण की मोठमोठाले जे ट्रक आहेत ते कारण की लाईनला दिसणं झालेत. याचा अर्थ ते डिझेल न्यायलेतच ना, ते चोरून डिझेल न्यायलेत. मग शेतकऱ्यालाच का असं, शेतकऱ्याची ही परिस्थिती का केली सरकारने? या नांदेडच्या लोहा तालुक्यामधल्या वाका गावातल्या पंपावर एका बॅरेलमध्ये 200 लिटर डिझेल दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर पेट्रोल पंप चालकानं दादागिरी केली आहे. शूटिंग करताना मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. वाशिममध्ये शेतकरी आणि वाहनधारकांच्या पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे इंधन मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. यांचं म्हणणं आहे की तुम्ही वाहन आणा इथं. पहिला प्रश्न तर असा आहे की तेल वाचवा. तेल कसं वाचवा? वाहन 30-30 किलोमीटर आणा, इथं दिवस रांगेत उभं करा. शेतातले कामं करायचे कसे? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या पाराळा गावात पेट्रोल पंप चालकाकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं समोर आलंय. 2000 रुपयांचे डिझेल घेतल्यानंतर 450 रुपयांचा ऑइलचा डबा घेणं बंधनकारक करण्यात आलंय. पाराळा इथल्या श्री पारेश्वर इंडियन ऑइल पंपावरील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय. या पंपावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणी शहरातल्या गंगाखेड रोडवर असलेल्या श्री पेट्रोलियम पंपावर मोठा गोंधळ झाला. अँब्युलन्सला डिझेल न मिळाल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. डिझेल असूनही पंप चालकांकडून डिझेल दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं दुसऱ्या पंपावरून अँब्युलन्सला डिझेल उपलब्ध करून देण्यात आलं. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 80% जास्त इंधन आयात करतो. सध्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं अत्यंत कमी प्रमाणात कच्च्या तेलाची आयात होतीये. याचा परिणाम संपूर्ण भारतात बघायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.